विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतरही राजकीय रणधुमाळी सुरूच आहे। पालघर जिल्ह्यामध्ये त्याचंच उदाहरण पाहायला मिळतं। एकीकडे पालघर जिल्ह्यातल्या विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी भाजपला कोंडीत पकडले। त्याच वेळी पालघर जिल्ह्यामधल्या डहाणूमध्ये भाजपनं सर्जिकल स्ट्राईक करत बवियाला मोठा धक्का दिलाय। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। भाजपचा बवियावर सर्जिकल स्ट्राईक। बवियाचे उमेदवार सुरेश पाडवी भाजपात। उमेदवारच पक्षात घेण्याचा भाजपचा कारनामा। डहाणूतले बवियाचे उमेदवार सुरेश पाडवी मतदान अवघ्या काही तासांवर असताना भाजपमध्ये प्रवेश केलाय। पाडवी हे बवियाचे उमेदवार होते। अचानक सुरेश पाडवी यांनी भाजपत प्रवेश केल्यानं बवियाची फजितीची शिट्टी वाजलीये। पालघरचे भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी पाडवींच्या भाजप प्रवेशाची घोषणा केली। सुरेशजी पाडवी हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार होते आणि आता त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास टाकून त्यांनी पक्षात प्रवेश घेतला आणि त्यांचा ओपन पाठिंबा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोदजी मेढाला दिलाय आणि त्यांनी त्यांचे सर्व कार्यकर्त्याला निरोप सुद्धा दिलाय की जेवढं मतदान आणि जे त्यांच्या मागे कार्यकर्ते असतील सर्वांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करा। सुरेश पाडवींनी कार्यकर्त्यांनी भाजपचा प्रचार करावा असं आवाहन केलंय। शिवाय स्वतःही भाजप उमेदवार विनोद मेढांना पाठिंबा दिला। भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत यांना आणि विनोद मेढा यांना माझा जाहीर पाठिंबा देत आहे। माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की याच्या पुढे माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी विनोद मेढा यांना बहुमताने विजय करावे। मतदानाच्या आदल्या दिवशी एका उमेदवारानं दुसऱ्या पक्षात जाण्याची ही घटना पहिल्यांदाच घडलीय। थेट उमेदवार पळवून बहुजन विकास आघाडीवर भाजपनं केलेला हा पॉलिटिकल सर्जिकल स्ट्राईक मानला जातोय। हर्षद पाटील, झी 24 तास, पालघर।